नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 करता शाळांना आता मिळणार आहे 4% साधील अनुदान. तर मित्रांनो, हे जे अनुदान असते हे शाळांना अतिशय महत्त्वाचं असते, अतिशय उपयोगाचं असते आणि हे 2025-26 करता आता शाळांना मिळणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे. तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नेमकं किती अनुदान मिळणार आहे, कशा पद्धतीने मिळणार आहे आणि केव्हापर्यंत मिळणार आहे. तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे. सन 2025-26 करता शाळांना मिळणार 4% साधील अनुदान. शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मित्रांनो, संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक 21 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वर विषय बघा, आर्थिक वर्ष 2025-26 करिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुदेय खर्च तसेच इतर प्रयोजनासाठी साधील अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर बघा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2026. प्रस्तावना: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या 4% साधीलवर खर्च करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच साधीलवर खर्च करण्याच्या अनुज्ञेय बाबीच्या यादीमध्ये संदर्भ क्रमांक 2 व 3 येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आलेली आहे. दिनांक 4 जून 2020 च्या शासन निर्णयान्वये साधील अनुदानाच्या रकमेतून खर्च करावयाच्या बाबीमध्ये सुधारणा करण्यात आलेली असून इंटरनेट जोडणी व देयक, विविध डिजिटल व संगणक साहित्य उपकरणे तसेच वीज बिल ₹1000 प्रति शाळा प्रति महिना या मर्यादे निधीतून वीज बिल भरले नसल्यास या बाबी अंतर्भूत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ₹15.71 कोटी इतकी रक्कम साधील अनुदान म्हणून वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय बघा, राज्यातील स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांकरिता भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी खालील अटीच्या अधीन राहून 15.71 कोटी अक्षरी ₹15.71 फक्त इतकी रक्कम साधील अनुदान म्हणून वितरित करण्यात मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांकरिता भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ₹15.71 कोटी इतका निधी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून वितरित होणारे 15.71 कोटी इतके साधील अनुदान हे संचालक स्तरावरून आवश्यकतेनुसार थेट शाळांच्या व्यवस्थापन समितीस वर्ग करण्यात यावे. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजनासाठी खर्ची करण्यात यावा. तसेच निधी वितरित करण्यापूर्वी संबंधिताकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे प्राप्त करावी. शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या अनुषंगाने राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सबब राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेच्या बाबतीत सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निधी वापराची कार्यवाही करण्याची जबाबदारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संक्षेपित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने समीर सावंत, उपसचिव महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा हा जो शासन निर्णय आहे हा दिनांक 21 जानेवारी 2026 ला निर्गमित झालेला आहे आणि यानुसार आता शाळांना साधील अनुदान 4% साधील अनुदान जे आहे ते मिळणार आहे आणि त्यामध्ये शाळेची बरेचसे कामे असतात मित्रांनो आणि कोणकोणती कामे यामध्ये करायची आहे, जसं आपलं इंटरनेटचं बिल वगैरे असेल, इतर साहित्य काही असेल, त्याचा संपूर्ण आपल्याला खर्च या अनुदानातून भागवायचा आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल. मित्रांनो, या शासन निर्णयाची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.